हॅलो गाईज, आता ना माझ्या जास्त बोलण्याची आदत पण मला एक मोठा धोका भेटला होता. तर नाही का, मी ना माझी बहीणची चिटिंगवाली स्टोरी आहे. जेव्हा मी 5वी मध्ये होतो आणि माझी बहीण तेव्हा नाही का 3रीत होती. आणि ह्या दिवशी नाही का सॅटर्डे होता. तर माझा पेपर होता हिंदी आणि माझा बहीणचा कोणता पेपर होता ते मला माहीत नाही. पण माझा हिंदी पेपर होता. तर आपल्याला 2 का 3 घंटे भेटले लिहायसाठी. तर माझा ना पेपर लिहून पण झाला होता. तर मग नाही का माझी बोलायची आदत पाहिजे नाही का, मी पठरायला लागलो होतो. जशी मी आता पठरतच राहते म्हणजे नाही का जास्त ते आता मला माहीतच असेल. तर माझा पेपर मस्त लिहून झाला होता. लाईन गी मस्त फाडून घेऊन झालं होत्या. तर मी असंच माझ्या समोरच्या मैत्रिणीसोबत नाही कशी बोलायला लागलो, झाला का पेपर म्हणून नाही का. तर तेवढ्यामध्ये नाही का टीचरनं बघितलं. मग मला नाही का अशी बोलवते आणि त्या टीचरपासूनच सगळेजणच भेटे. जे पण माझ्या शाळेमध्ये असणार त्यांना पण माहीत होतं कोणती टीचर भेटतं. तर त्या टीचरनं मला नाही का असं बघितलं विचारताना, म्हणजे आता चिटिंगच करत असं वाटलं. त्यांचं पण काही गलत नाही आहे. ठीक आहे. तर मग मला त्या टीचरनं असं बोलवलं. तुम क्या कर रहे, तीन को समजता नहीं क्या, पेपर के टाइम लिखना चाहिए ना, असं की सुरू होतं. बरोबर आहे टीचरचं. मग नाही का मला टीचरनं नाही का पेपर मागितला. मला वाटलं असं पाहत असं खरंच लिहून झालं का नाही पेपर. तर माझा पेपर येऊन होता. मग नाही का त्या टीचरने नाही का सगळ्यासमोर नाही का माझा पेपर नाही का फाडूनच टाकला. तर मग नाही का मी अशी करत होतो. ते पेपर फाडला. मग त्या टीचरनं मला म्हणलं का घे नवीन सप्लिमेंट आणि त्याच्यावर सगळा पेपर लिहून टाक. तर मी अजून गेलो बेंचावर, ना लढलो ना हसलो ना काही नाही, गपचूप गेलो, धकाधक मस्त पेपर लिहून ठेवून दिलो. 50 मार्काचाच पेपर होता तो. तर मला नाही का तिथं 48 मार्क भेटले होते. म्हणजे मी ना चिटिंग म्हणजे काही विचारलो नाही, म्हणजे असं पेपरच्या रिलेटेड फक्त असं आलतू फालतू बोलत, जसे आता पण बोलत असावं. त्यांना फक्त असं विचारलं होतं का समोरच्या पण पेपर घेऊन झालं का. म्हणजे मी ना चिटिंग नाही केलं होतं. चिटिंग करायसाठी मी विचारलं नाही, हे मला पण माहीत आहे. असं माझा ते दिवस झाला होता. तर मी पेपर घेऊन दिलं होतं कारण की मी अभ्यास करत होतो तेव्हा पण. आता माझ्या बहिणीची स्टोरी सांगतो. आणि त्याच दिवशी नाही का माझी बहीण पण पकडली होती चिटिंगसाठी नाही का. का चालतं तिने पेपर लिहत होती आणि त्याच्या बेंचाच्या खालताना एक चिठ्ठी सापडली होती. तर सगळ्याला वाटत होतं का माझ्या बहिणीने चिटिंग केलं. तर नाही का मग त्या टीचरनं नाही का माझ्या मम्मीला घेऊन बोलवलं शाळेमध्ये तावात. तर नाही का माझी मम्मी आली होती तावामध्ये. टीचर लोकांना सांगितलं अशी करताय म्हणून, अशी केली म्हणून हे. तर माझी बहीण म्हणते मी नाही केलंच नाही, म्हणते माहित नाही चिठी कुठून घेऊन आली. तर हे म्हणते जेव्हा करी तेव्हा मी हो म्हणीन ना. तर ते अशीच म्हणत होते का मी हे लिहिलंच नाही, ते माझ्या बेंच्या खाली कोणीतरी टाकला. तरी तिचे यकीन केलंच नाही शाळेत. हा. तर मग माझ्या बहिणीने पण डबलच पेपर लिहिला होता. तिला पण चांगले मार्क आले होते. असं नाही का खराब. पण माझ्या बहिणीने पण त्या दिवशी चिटिंग नाही केली होती. असली म्हणते बिनपकड फसून गेली, कोणीतरी टाकून दिलं तर ते. अजून मी माझ्या बोलण्यापै फसून गेलो, कारण की मी पण चिटिंग नाही केलं होतं. म्हणजे आम्ही दोघं पण साफ म्हणायचं होतं, पेपर चांगला नाही की लिहत होतो. असं झालं ते. तर माझी मम्मी पण आली तावा म्हणजे क्या हो गया. तर मग माझी मम्मी पण टीचरकडूनच निघत होती तेव्हा पण. म्हणजे मग टीचर लोकांनी सांगितलं काही नाही असे केले म्हणून. तर माझी मम्मी म्हणली हो ठीक आहे तुमच्याच बरोबर आहे. असंच तुम्ही त्यांना सांगत का बोलायचं की नाही. म्हणून माझी मम्मी पण हरवेळी टीचरकडूनच निघत होती. अशी नाही का स्वतःच्या परीकडून की निघत नव्हती. ठीक आहे, आम्ही बोललो आमची पण आमची गलती आहे. पण आमचं इंटेन्शन चिटिंग करायचं नव्हता. बरोबर. आमच्या ना शाळेतले टीचर लोक बहुत मस्त होते. काही मस्त संस्कार पण दिले आम्हाला. आमच्या शाळेचं नाव होतं चंद्रपूर पब्लिक हायस्कूल. आम्ही तिथं शिकलो. तर नाही का तिची हे कहाणी वे खरंच त्या शाळेतले टीचर बहुत मस्त आहे. तुम्हाला जे पण शिकवणं सामोरं जाणं बहुत आठवण राहणार. मग नाही का तुम्ही शाळेमधून त्या निघल्यानं बहुत असं आठवण येते. जेव्हा शाळेमध्ये राहिल्यानं असं वाटते कधी निघून जाईल शाळेमध्ये, कारण की शाळेमध्ये बहुत पेपर घेऊन होत होते. तर आता सोडायचं आपल्याला पण वाटते का कधी खतम घेऊन होईल. पण आता आम्हाला बहुत आठवण येते. तिचे टीचर घेऊन बहुत छान, प्रिन्सिपल टीचर यशवंत सर, सुजाता टीचर, तावड टीचर बहुत मस्त आहे. असं झाला तो. आणि आमचं नशीब पण हेच होतं का आम्ही दोघं एका दिवशी सापडलो होतो. ते पण सॅटर्डेच्याच दिवशी. आणि मग आम्ही नाही घरी आलो मस्त हसायला लागलो, कारण की आमची जास्त गलती पण नव्हती, फक्त बोलण्यापाहिजे ती चुटकी माझ्या बहिणीच्या समोर घेऊन गेली. असं झालं होतं त्या दिवशी.